मनीषाला त्या दिवशी सदानंदाचा थोडा रागच आला. हा असा अचानक न भेटता कुठे निघून गेला. ती घरी गेली. त्या दिवशी कुणाशी काही बोलली नाही. तिच्या घरच्यांना सगळं माहीत होतं. त्यांनी तिला मामाच्या गावाला पाठवलं. तीही कोकणात मामाच्या गावी गेली. परंतु सदानंदला विसरू शकत नव्हती. तिचं खूप प्रेम होतं. तिने बरेच दिवस अन्नपाणी सोडलं होतं. तिला खूप त्रास झाला. तेव्हा घरच्यांनी कॉलेज संपल्यावर 1 महिन्यातच तिचं लग्न जमवलं. त्यांच्यात नातेवाईकात एक डॉक्टर शिकलेल्या मुलाशी विवेकशी मनीषाचं लग्न जमलं. ती अजूनही मनातून सदानंदला विसरू शकत नव्हती. तिने त्याची खूप वाट बघितली. तिला त्याला एकदा भेटायचं होतं. फक्त एकदा. असं काय झालं? तू प्रेम केलं तर असा न भेटताच न सांगताच का सोडून गेला, हेच तिला जाणून घ्यायचं होतं. तो भेटून तिला अडचण सांगितली असती तर तिने मान्यही केलं असतं. कारण तिचं खरं प्रेम होतं. पण फक्त एकदा त्याने बोलायला पाहिजे होतं. ती तो येईल या आशेवर जगत होती. शेवटी रिझल्टही लागला. सदानंद काही आलाच नाही. इकडे मनीषाचं आणि विवेकचं लग्न घरच्यांनी मोठ्या थाटामाटात लावून दिलं. तिला खूप दुःख झालं. त्याच्या येण्याची वाट बघितली, पण तो आला नाही. नशिबाने विवेक खूप समजूतदार नवरा भेटला होता. ती फार कमी बोलायची आणि उदास राहायची. ती आपल्या संसारात रमली खरी, पण सदानंद तिचं पहिलं प्रेम होतं. तिने सगळं विसरून आपल्या संसाराला सुरुवात केली. मनाच्या एका कोपऱ्यात त्याच्या आठवणी जपून ठेवलं होतं. ती पुढे शिकली, संसारात रमली. जबाबदारी अंगावर पडली तशी ती सगळं निभवायला लागली. विवेकचं तिच्यावर खूप प्रेम होतं. माझा नवरा हेच माझं प्रेम आहे. ती सदानंदला विसरली होती. फक्त तिला एक मनाला लागलं होतं. त्याने असं शेवटच्या भेटीच्या वेळी का केलं? न भेटताच निघून गेला. त्याने तिचं मन खूप दुखावलं होतं. विवेकचं मोठं हॉस्पिटल होतं. तो आणि त्याचे बाबा दोघेही ते चालवत होते. विवेक डॉक्टर होता. मनीषाच हॉस्पिटलच्या कामात त्याला मदत करायला जायची. तिला 2 मुलेही होती. त्यांचीही सगळं करून ती हे करायची. तर आज तिला हे सगळं आठवलं. 10 वर्षापूर्वीचे तिला कॉलेजचे जीवन आठवलं. ती सदानंदला बघितल्यामुळे तिला आज त्याची काळजी वाटत होती. तिला आज जाऊन त्याला एकदा बघायला मन करत होतं. पण विवेकने तिला घरी जाऊया म्हटलं. ते दोघेही घरी गेले. पण मनीषा अजूनही हॉस्पिटलमध्येच होती. कधी त्याला भेटते, एकदा ठीक आहे की नाही असं तिला झालं होतं. दुसऱ्या दिवशी तो बरा दिसत होता. तिने देवाचे आभार मानले. त्याला थोडंसं फ्रेश बघून तिला छान वाटलं मनाला. सदानंद त्याला 2 मुले होती. त्याला छान आणि समजूतदार घेणारी बायको मिळाली होती. छान संसार चालू होता. तो त्या गावात कधीही परत गेला नव्हता. कुणालाही भेटला नव्हता. मनीषाविषयी त्याने आपल्या बायकोला सगळं सांगितलं होतं. त्यांची शेवटची भेटही झाली नाही. त्याला तिच्या घरच्यांमुळे पुढे जाता आलं नाही. सगळं तिला सांगायचं होतं. ते त्याच्या मनात होतं. फक्त एकदा तिला भेटून त्याला हे सगळं सांगायचं होतं. सदानंदाची बायको सारिका त्याच्याजवळ थांबली होती. ती दुपारी तिथे नव्हती. तेव्हा मनीषाला राहावलं नाही. ती तिथे गेली. तिला पाहून सदानंदही आश्चर्यचकित झाला. मनू तू? आणि इथे? अगं कशी आहेस? किती वर्षांनी भेटलीस? त्याचे डोळे भरून आले आणि मनीषाच्या डोळ्यातून तर अश्रूच्या धारा वाहत होत्या. तो उठून बसला. ती शेजारच्या खुर्चीत बसली. दोघांनी एकमेकाबद्दल खुशाली विचारली. आपापल्या कुटुंबाविषयी, लग्नाविषयी सगळं विचारलं. त्याला तिचा छान चालू असलेला संसार, नवरा, मुले आणि त्यात रमलेली त्याची मनू विषयी ऐकून त्याला तिचा अभिमान वाटला. सगळं बोलून झाल्यावर ती त्याला म्हणाली, मला काहीतरी विचारायचं आहे. आणि सदा म्हणाला, मनू, मलाही गेल्या 10 वर्षापासून फक्त एकदा भेटून हे सगळं सांगायचं होतं. तुला आठवतो तो दिवस? आपण भेटणार होतो. त्या दिवशी मी तुला नाही भेटू शकलो. कारण तुझ्या घरच्यांनी आपल्या प्रेमाबद्दल समजलं होतं. त्यांनी मला धमकी दिली होती. मी धमकीला नाही घाबरलो. मला तुझी काळजी वाटली होती. तुझी बदनामी होऊ नये, तुझ्या घरच्यांनी त्रास देऊ नये म्हणून मी नाही येऊ शकलो. तुझ्या घरी येण्याचा प्रयत्नही केला, पण नाही पोहोचू शकलो. तुझ्या आबासाहेबांनीच मला ते गाव सोडायला लावलं.
पण माझं तुझ्यावर खरं प्रेम आणि मनापासून प्रेम होतं. मी तुला फसवलं नाही म्हणू, पण आपल्या नशिबात नव्हतंच हेच मला तुला सांगायचं होतं. ती ते ऐकून खूप रडत होती. आज तिला समजलं होतं खरं की सदा असा का गेला होता निघून. तिने सदाला म्हटलं, अरे वेड्या सदा, तुझं प्रेम खरं होतं. मी तुला चुकीचं नाही समजले कधीही. मी तुझी खूप वाट बघितली, पण मग घरच्यांनी विवेकसोबत माझं लग्न लावून दिलं. मीही तुझी माफी मागते. माझंही प्रेम खरं होतं, पण हे असं झालं. त्याला मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटलं होतं. मनातलं मनीषाला सांगून तो मोकळा झाला होता. त्याने तिला समजावलं, आपण दोघांचंही खूप प्रेम होतं, पण आपण एकत्र नाही आहोत. म्हणून काय झालं, आपल्या दोघांना छान जोडीदार मिळाले. सुखात संसार चालू आहे. आता भेटही झाली आपली. सगळं गैरसमजही दूर झाले. मला सांग मनू, कोण म्हणतं प्रेम यशस्वी होण्यासाठी लग्नच करावं लागतं? एकमेकांना सुखात पाहणे हे पण प्रेमच असतं. प्रेम लग्न करणे किंवा एकमेकांसाठी जीव देणेच नाही, तर एकमेकांचे न होताही नेहमी एकमेकांसोबत राहणे. एकमेकांना आयुष्यभर साथ देणे, असं असतं प्रेम. अगं तुला माहीत आहे ना, राधाकृष्णांचं किती प्रेम होतं, दोघांचं एकमेकांवर जीवापाड. आज आजही प्रेम म्हटलं की त्यांचं नाव लोक घेतात. ते तर देव असूनही, त्यांचं इतकं प्रेम असूनही लग्न नाही होऊ शकलं त्यांचं. मग म्हणू, आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत. आपलं पण असं होऊ शकलं ना. बघ, प्रेम असावं तर राधाकृष्णासारखं लग्नाच्या धाग्यात बांधलं नसतं तरी ते कायम हृदयात जपलेलं. तुला माहीत आहे ना म्हणू, एकदा राधेने भगवान श्रीकृष्णांना विचारलं की तुम्ही प्रेम माझ्यावर केलं आणि लग्न रुक्मिणीसोबत असं का? तेव्हा भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, राधे, लग्नाला तर दोन लोक पाहिजे. आपण तर एकच आहोत. तो इतका छान बोलत होता. मनीषा ऐकतच होती. सदा आजही तसाच आहे, बिलकुल बदलला नाही. मला पटतंय. किती छान सांगतोस रे तू. खरं प्रेम असावं राधाकृष्णासारखं. तब्येतीची काळजी घे, मी येते. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि भेटून. 10 वर्षांनी. तुझंही छान चाललंय सगळं. मला खूप आनंद वाटला. याच एका दिवसाची मी वाट बघत होते. सदा, आज माझी इच्छा पूर्ण केली परमेश्वराने. सदा, म्हणून मलाही तुला जे घडलं ते एकदा भेटून सांगायचं होतं. दोघेही एकमेकांना भरभरून बघून घेतात आणि एकमेकांचा निरोप घेतात. सदानंद बरा होतो. त्याने तिच्यासाठी एक सुंदर भेटवस्तू घेतलेली असते. ते म्हणजे राधाकृष्ण. याची छोटीशी मूर्ती खूप सुंदर आहे, आकर्षक. तो मनीषाला देतो. ती त्याची शेवटची भेट. त्यानंतर दोघेही आपापल्या संसारात रमले. त्यांचं प्रेम त्यांनी हृदयात जपलेलं होतं. धन्यवाद. कथा आवडल्यास चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.